आज या ठिकाणी गेली सातत्यानं महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक परंपरा असलेली सांगोल्याची नगरपालिका संबंध भारत देशामध्ये मौच्या मतदारसंघातील मसवड नगरपालिका, सांगोला नगरपालिका आणि विदर्भामध्ये एक नगरपालिका त्याचं कार्यक्षेत्र हे मुंबई इलाक्यापेक्षा जास्त आहे अशा या सगळ्या नगरपालिका आहे आणि याला 200 वर्षाचा मोठा इतिहास आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या परीनं त्यांनी कामं केली। आजच्या या ऐतिहासिक अशा सांगोल्याच्या विकासाला एक वेगळं वळण देणाऱ्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या शुभारंभाचे आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आपल्यासारख्या दुष्काळी सांगोला तालुक्यामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन त्यांनी आपल्या सांगोल्यापेक्षा सुद्धा दुष्काळग्रस्त भागाचं गेली 20 वर्ष प्रतिनिधित्व ज्यांनी केलं। 20 वर्षाच्या काळामध्ये आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये या राज्याचे अतिशय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विश्वास सहकारी आणि सक्षमपणाने त्यांनी या ठिकाणी पालकमंत्री पदाची धुरा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सक्षमपणाने उभी केली आणि आजपर्यंतच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याला चांगल्या प्रकारे न्याय द्यायची भूमिका त्यांनी घेतली। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आपल्या सांगोला तालुक्यामध्ये आघाडी झाली। या आघाडीला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ तरुण आणि कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार आमचे सहकारी बाळासाहेब देशमुख या ठिकाणी आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते जिल्ह्याचा अध्यक्ष बाळासाहेब, आपण ज्यांना शेलार मामा म्हणून गेली अनेक दिवस बघतोय ते आपल्या या टीमचे प्रमुख आणि या सांगोला नगरीचे भावी नगराध्यक्ष त्यांच्याच आपल्या तालुक्याचा उर्वरित राहिलेला विकास पूर्ण करायचं स्वप्न ज्या अंबिका मातेच्या पटांगणामध्ये आपण बघतोय। आम्हाला सांगितलं होतं आता आम्हा निवडणुकीनंतर हॉटेलच्या गड्ड्याच्या ऐवजी नगरपालिकेच्या खुर्चीवर आपल्याला बसावं लागणार आहे। आता प्रपंच दाखवायच्या ताब्यात ते आता भाग झालं प्रपंच, आता जनतेचा प्रपंच करायचा आणि सगळ्यांनी तुमच्या हातात द्यायचं ठरवलेलं आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं गेली 4 दिवसापासून बराच गोंधळ गदारोळ झाला। आपल्या सगळ्याला माहिती आहे मी काय फार टीका टिप्पणी करणारा कार्यकर्ता नाही, परंतु येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं या सांगोला तालुक्याच्या विकासाची उर्वरित कामं असतील, नगरपालिकेमध्ये अनेक गोष्टीच्या नागरिकांच्या कमतरता असतील, गाड्या वस्त्यावरील नागरिकांच्या सोयी असतील, राहिलेली अपूर्ण कामं आपल्याला सक्षमपणाने या ठिकाणी पूर्ण करायची असतील। आज सांगोला नगरपालिकेला या आपल्या सांगोला शहर विकास आघाडीच्या या उमेदवाराची चिन्ह आपल्याला 2 दिवसामध्ये मिळतील। आबांचं चिन्ह कमळाचं आपण पहिल्यांदा ठरवलं की कमळाच्या चिन्हाचा नगराध्यक्ष करायची इच्छा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपले त्यांचे विश्वासू सहकारी यांच्या नेतृत्वावर आपण भविष्य काळामध्ये विश्वास घेऊन काम करणार आहे। हे आदरणीय भाऊ समोर अजून
कुठल्या कुठला पिक्चर आपल्याला स्पष्ट व्हायचा आहे. सध्या टीव्हीवर बाबासाहेब बापूंचं जोरजोरात वक्तव्य चालू आहे. बापूच्या बाबतीत आज सभा आहे. मी सांगतो फक्त तुम्हाला एकच माहिती आहे, जिकडे आबा असतो आज जास्ती नाही राहून मला बोलायची बाबासाहेब तुमच्यावर सोडून बापू आणि तुम्ही बापूच्या बाबतीत तुम्हीच बोलायची बापूच्या आज काय बोलत. परंतु मी एवढंच सांगेन, कुणावर टीका टिप्पणी करून माणूस कधी मोठा होऊ शकत. विकासाची दृष्टी आपल्या डोळ्यापुढे असली माणूस सर्वसामान्य गोरगरीब जनता आणि तालुक्याचा विकास माननीय भाऊनी आतापर्यंत आमची 100 वेळा चर्चा झाली की कुणाला मोठं करायसाठी आणि कुणाला लहान करायसाठी नगरपालिकेच्या निवडणुका आणणार आहेत. नगरपालिकेच्या निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजेत आणि शहराचा विकास हाच आपला सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि या निमित्तानं आपल्या विकास कामाला या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री भविष्य काळामध्ये आपण जे काही आपण एक उद्दिष्ट आता सगळे समोर ठेवणार आहे, जाहीरनामा तयार करणार आहोत. या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या शहराला गरजेच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्या अडचणीच्या काळात राहिलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करण्याचा निश्चितपणाने भाऊ त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. एक चांगल्या प्रकारची आघाडी या निमित्तानं झालेली आहे. भविष्य काळामध्ये भाऊ आपण 23 उमेदवार आणि 21वा नगराध्यक्ष केलेला आहे. निश्चितपणाने या निमित्तानं एवढंच सांगेन, 24च्या 24 जणांचा गुलाल येत्या 3 तारखेला आम्ही आपल्याला घेऊन येऊ एवढंच या निमित्तानं सांगतो.